या शिबिराचा श्रीगणेशा करण्यासाठी मी दीप प्रज्वलन करण्यासाठी मान्यवरांना विनंती करते। आपल्याला माहिती आहे 22 तारीख अशा दोन त्याच्यावरही निर्णय कुठे झाला पाहिजे। तुम्हाला पालकमंत्र्यांनी म्हटलं असेल त्यांचं पत्र तुम्ही पाठवा कृषी आयुक्तांकडे, परंतु हा निर्णय पुढच्या 1-2 दिवसात होणे अपेक्षित आहे। आपल्या पांजण रस्त्या बाबतीत मला असं वाटतं या 2-3 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात उत्कृष्ट काम अकोला पूर्ववत झालेलं आहे। आपण जवळपास 10 बैठका घेतल्या आणि अति महत्त्वाचे रस्ते त्याच्यामध्ये कुठेतरी सीईओ सोबत बसून निर्णय तुम्हाला बसावा लागून घ्यावा लागेल की गाव मांडण्यात आली। या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी ही संकल्पना मांडली ती आपल्यामध्ये आहे, पण दोघांच्याही बद्दल काही समान गोष्टी अशा आहेत करून दाखवणारे असे 2 व्यक्तिमत्व। एक म्हणजे या राज्याचे आदरणीय विकासासाठी प्रत्येक समाजातील अंतिम घटकाच्या व्यक्तीचं एक प्रण घेतलेलं होतं आणि ते आजीवन हे काम दोघंही मिळून करतात आहे। दोघांच्याही नेतृत्वात आपण पाहिलं की महाराष्ट्र कसा विकासाकडे जातोय। अजितदादा अर्थमंत्री असताना त्यांनी केलेली घोषणा म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तात्काळ सूत्र हाती घेऊन त्यांनी केलेली घोषणा आज पूर्ण केली आणि आज आपण पाहतोय की सर्व याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि आता लाभ आपल्या सगळ्यांच्या खात्यात येणं सुरू होणार। बस मग हा दोघांच्या वाढदिवसाच्या दिवशी काय केलं पाहिजे? अजितदादांची जयंती आणि प्रत्यय आज आपल्याला येतोय प्रत्येक गावामध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये। एवढी या प्रसंगी मी विनंती करतो आणि आज आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात ते कारण कामाला त्यांनी सदैव अग्रभाव दिलेला आहे। त्याचबरोबर आमचं एक सुंदर असा योग म्हणजे अण्णाभाऊ साठे आंदोलन करून करायचं आहे। अंधारातून प्रकाशाकडे निराशित आपल्याला मान्यवरांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे त्याचा आस्वाद द्यायचा आहे। पुढच्या माध्यमातून खाली आहे तिथे बसून घ्या। संबंधित डिपार्टमेंट इथे जे उभे आहेत मागे बसायला, पोलीस इथे मागे उभे आहेत लोक त्यांना मागे बसायला